नमस्कार, मी सुरेखा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. आज आपण एक गुजराती डिश बघणार आहे. ट्रेडिशनल रेसिपी आहे. ही सुरतची प्रसिद्ध रेसिपी आहे. तर गुजराती उंधियो म्हणतात. उंधियो का म्हणतात? कारण पूर्वी ते मडक्यामध्ये बनवायचे आणि ते उलटं करून शिजवायचे म्हणून त्याला उंधियो म्हणतात. आजकाल पण ते मातीत गाडून ते हंडीमध्ये, मातीच्या हंडीमध्ये मातीत असं पुरून त्याच्यावरून आग लावतात. त्याला उंबाडियो म्हणतात. आणि हेच मसाले आणि ह्याच भाज्या असतात, पण ते अख्ख्या भाज्या घालून ते शिजवतात. आपण आता सुरती उंधियो बघतोय आणि सर्वात सीझनल भाज्या आहेत. विंटरमध्ये ज्या भाज्या येतात, वालपापडी, ते याम म्हणून एक असतं, कंद असतं, आणि रताळी, छोटे बटाटे, असे सगळ्या भाज्या वापरून आपण करणार आहे. तर ते भाज्या निवडायलाच तुम्हाला 1 तासभर लागतो. नंतर ॲक्च्युअल करायला तुम्हाला 45 मिनिट्स लागतात. ते थोडे जास्त भाज्या लागतात आणि जास्त वेळ लागतो. आणि हे हेल्दी रेसिपी आहे, कारण सर्व हिरव्या भाज्या तुमच्या पोटात जातात, सीझनल भाज्या जातात, अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. ते लोक तर नुसतीच भाजी खातात, पण किंवा पुरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व करतात. ही सुरती पापडी आहे आणि दाणावाली पापडी आहे. म्हणजे वालपापडीचे दाणे आपण असे सोलून त्याच्यात घालणार आहे. मी सोलून ठेवले आहेत ऑलरेडी, सोलून स्वच्छ धुवून घेतलेले. तर ही दाणावाली पापडी आपण घालतोय. ही एक पापडी मिळते, ही पण गुजराती. हे सगळे दाणेवाले पापडे असे दाणे सोलून त्याच्यात घालतात. आणि जर कोवळी असेल तर अख्खे घालतात. तर हे तुरीचे दाणे आहेत. तुरीचे दाणे मी सोलून ठेवले. थोडा वटाणा आहे, ही पण पापडी घालतो आपण, चपटी पापडी. तो ऑप्शनल आहे, घालायचं तर घालू शकता. हे आपण रताळ एक सोलून पाण्यात ठेवलेलं आहे. हे छोटे बटाटे चिरून ठेवलेले आहेत. वांगी आहेत, ते भरून आपण टाकणार आहे. हे पर्पल याम आहे, त्याला कंद म्हणतात. हे त्याच्यातलं मुख्य जिन्नस आहे. हे आणि मेथीच्या मुठ्या त्याच्यात पाहिजे तर, बाकी तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता. आणि कच्चं केळं घालतो आहे आपण. तर हे सगळं आपल्या भाज्या आपण घालणार आहे. तर मेथीच्या मुठ्या करायला मी मेथी धुवून स्वच्छ चिरून ठेवलेली आहे. आणि मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, मी 2 तिखट आणि 2 साध्या घेतले. आलं आहे, हिरवा लसूण आहे. आता या दिवसात हिरवा लसूण मिळतात म्हणून ते घालतात. आणि त्याच्यात आपण वाटणामध्ये खोबरं आणि मीठ घालणार आहे, ओला नारळ आणि मीठ. हे आपलं वाटण झालं. नंतर आपण दाण्याचं कूट पण वापरणार आहे. आणि मुठिया करायला आपल्याला डाळीचं पीठ, तीळ, ओवा आणि गव्हाचं पीठ लागणार आहे. मीठ घालणार आहे, हिंग घालणार आहे, थोडी मीठ, साखर. हो, आपण उंधियो करताना लिंबू आणि गूळ घालणार आहे. तर आता हे आपण, मी तुम्हाला सोलून दाखवते. थोडंसं चिकट असतं, आपलं भेंडी वगैरे कसं असतं तसं. तर ते चिरून आपण पाण्यात टाकणार आहे. आणि आपण फक्त हे आणि बटाटा तळून घालणार आहे, बाकी आपण कुकरमध्येच करणार. त्याचे आपण असे मोठे मोठे काप करणार आहे. त्याला माती असते म्हणून जमिनीखाली उगवतं, पण ते धुवून घेणं जरुरी आहे. त्यानंतर तेल तापायला ठेवले तर आपण हे तळून घ्यायचं. ते तळल्यामुळे चिकटपणा त्याचा कमी होतो. त्याचे 1 सेंटीमीटरचे मी तुकडे करून घेते. कच्चं केळं आहे, तर ते आपण असे तुकडे करून घ्यायचे. 1 केळं घातलेलं आहे, आपण थोडं पाण्यात ठेवले तर काळा पडेल. सालीसहित मी घेतलेलं आहे. आणि कोणी कोणी पिकलेलं केळं घालतं, ते पण घालू शकता तुम्ही. मी कच्चंच घालते, त्याची टेस्ट चांगली येते. त्याच्यात थोडंसं तेल आपल्याला जास्ती घालायला लागतं, तरच त्याला टेस्ट येते. ट्रॅडिशनली तरी सगळ्या भाज्या तळून घालतात, तर आपण तसं करत नाही आहे. आपण थोडं हेल्दी व्हर्जन करणार आहे. आपण कुकरमध्ये करणार. ते तळून होईपर्यंत आपण हा मसाला वाटून घेऊया. त्याच्यात थोडी मी कोथिंबीर घालते. हा हिरवा लसूण आहे, तो आपण थोडासा चिरून घालूया. या उंधियोमध्ये हिरव्या लसणाचं फार महत्त्व आहे. आणि या सीझनमध्ये तो मिळतो हिरवा लसूण, लिला लसूण म्हणतात त्याला. तर ते आपण कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची तिखट आणि साधी दोन्ही घेतलेली आहे, तिखटवाली घेतलेली, आणि थोडंसं आलं, हे सगळं आपण वाटून घेतो. वाटताना 1 अर्धा चमचा आपण मीठ घालतो आहे, म्हणजे ते काळं पडणार नाही वाटण. तर थोडंसं आपण पाणी घालतो आहे आणि त्याच्याबरोबर थोडा ओला नारळ पण घालतो. 1 अर्धी वाटी आपण फोडलेला नारळ घातलेला.
आपण हे सर्व बारीक वाटून नारळ, ओला लसूण, कोथिंबीर, मिरची, आलं असं सगळं आपण हे वाटून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालून वाटून घेतलं आहे. ते वाटण तयार झाले ते झालेलं आहे. तर मग काढून घेऊ. आपण तळून घेऊ. मध्यम गॅसवरती आपण तळून घेतो. तर हे बटाटे पण आपण असेच पाण्यात ठेवले कारण ते काळे पडतात. ते छोटे बटाटे आहेत. मोठे असले तर तुम्ही चिरून घालू शकता. तर ते पण मी पुसून तळून घेतो. कच्ची केळी पण आपण तळून झालेली आहे. ती पण आपण काढून घेतो. त्यानंतर हे बटाटे घालतो आपण. तर ही मेथी आहे. ते साईड बाय साईड आपण तळतोय बटाटा. तर याच्यात आपण थोडीशी कणिक घालूया लागेल तशी. थोडंसं डाळीचं पीठ, कणकेपेक्षा डाळीचं पीठ कमी घालतोय आपण. थोडासा ओवा घालतोय. थोडे तीळ, थोडंसं लाल तिखट, धना जिरा पावडर, थोडीशी हळद. तर याच्यातच आपण थोडंसं गरम तेल त्याच्यात घालतोय म्हणजे ते कुसकुशीत होते. 2 चमचे. थोडासा आपण हा हिरवा मसाला पण त्याच्यात घालतो. थोडीशी साखर घालतोय. थोडं लिंबू घालतोय आपण. हे सगळं आपण कालवून त्याची मुठी घेतो. पीठ लागेल तसं घालणार आहे आपण. असंच तुम्ही टी टाइम स्नॅक्स म्हणून पण मुठीया खाऊ शकता. अजून थोडी कणिक लागेल. 1 वाटी कणिक आणि अर्धा वाटी बेसन घेतलं होतं मी. सोडा घालू शकता पण मी तेल घातल्यामुळे सोडा घालायची आवश्यकता नाही. ठीक आहे. तोपर्यंत बटाटे पण झाले ते आपण काढून घेतो. पण हे आता रताळा आहे ते शिजवून घेतो. सगळं आपण फडक्यावरती टिकून घेतलंय कारण ते पाणी असतं तर मग ते उठतं तेल. आता याचे आपण सिलेंडर शेपमध्ये मुठ्या करून घेऊ. थोडंसं आपण हाताला तेल लावून त्याचे मुठे करून घेऊ. तसं सिलेंडर शेपमध्ये मी करते. ते तळून घेतो आपण. इतके खमंग आणि खुसखुशीत लागतात. तुम्ही ॲज अ टी टाइम स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता. ते उंदीसाठी मुठिया आणि ते कंद आणि वालपापडी हे तिन्ही गोष्टी जरुरी आहेत. आणि सगळीकडे गुजरातमध्ये जेवढे राज्य आहेत तिथे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारे केले जातात. काठियावाडमध्ये करतात ते हिरवी मिरची जास्त घालतात पण खोबरं घालत नाही. सुरती उंदीमध्ये खोबरं असतं. माझ्याकडे दोन्ही ठिकाणच्या मैत्रिणी आहेत. दोघींनी मला करून दाखवलं. ते वेगवेगळ्या पद्धतीने करून दाखवलं. तर मला तरी उंदिओ फार आवडतो. आम्ही नुसता पण खाऊ शकतो. आणि एकदा आम्ही बऱ्हाणपूरला गेलो होतो तर ह्यांच्या मित्राच्या आईने केलं होतं. तिने ते फ्रेश भाज्या आणून लगेचच्या लगेच केलं होतं. इतका सुंदर झाला होता तो उंदिओ. अशा उंदिओच्या बऱ्याच गोष्टी आहेत. किती सांगाल तेवढं कमी आहे. हे रताळा झालेलं आहे तर आपण ते पण काढून घेतो. आपण हे आता मुठीया तळून घेऊया. मेथीचा एवढा मस्त खमंग वास येतो याला. आता हिरवा मसाला घेतोय. थोडासा दाण्याचा कूट, अजून थोडंसं मीठ. हिरव्या मसाल्यात थोडं मीठ आहे त्या अंदाजाने तुम्ही घाला. थोडासा गूळ घालतोय. थोडं लिंबू. सगळं आपण आता वांग्याच्या मसाल्यात घालणार.
पण थोडासा कूट लागेल. आता हा मसाला या वांग्यामध्ये आपण भरून ठेवणार. थोडं जाड गव्हाचं पीठ वापरतात, जे आपण चुरम्याचे लाडू वगैरे करायला वापरतो. तर माझ्याकडे नव्हतं, मी थोडासा 1 चमचावर रवा घातलाय. कुकरमध्ये करतोय आपण. 2 टेबलस्पून तेल घालते मी. त्याला मुख्यत्वे करून ओव्याची फोडणी देतात, कारण सगळं पचायला वातूळ असतं, वालपापडी वगैरे. तर ते मी ओव्याची फोडणी देते. थोडासा हिंग पण घालते. तर फोडणी थोडीशी आपण हळद घालतो. आणि हे तुरीचे दाणे मी सोलून ठेवले, ते सोलून धुवून घेतले, ते घालतोय. थोडा वाटाणा घालतोय. 2-3 प्रकारच्या पापड्या आहेत, ते सगळं घालतोय आपण. ही पण दाणावाली पापडी. ही सुरची पापडी आहे, ते पण घालतो आपण. आणि हे पावट्याचे शेंगे आहेत, म्हणजे वालपापडीचे दाणे, वालपापडीचे दाणे ते पण घालतो. सगळ्या भाज्या मिळून साधारण 1 किलो आहे. आणि आता याच्यात आपण वांगी पण ठेवली. चांगलं परतून घेऊया. मसाला वाटून ठेवलेला मी 2-3 चमचे घालतो. त्याला एक वाफ आल्यानंतर बाकीच्या भाज्या घालून आपण गूळ, लिंबू सगळं घालून शिजवणार. त्याला एक वाफ येईल. आता सगळं परतून झालेलं आहे 1-5 मिनिटं. आता आपण त्यात हे सगळं घालूया, सगळ्या भाज्या. थोडा गूळ घालूया. थोडं दाण्याचं कूट आहे. आणि हे फोडणीत तीळ घालतात, मी त्याच्याऐवजी तिळाचं कूट घालतो. सगळं घालून आपण थोडंसं 1 अर्धी वाटी पाणी घालूया. आणि कुकरची 1 शिट्टी द्यायची, तर आपला व्हिडिओ तयार झाला. थोडंसं मीठ घालते मी, लिंबू, एक अर्धा चमचा गरम मसाला घालते. हे मुठ्या तळलेलेच थोडंसं मी तेल घालते बघ, 2 चमचे. लिंबू, गरम मसाला सगळं घातलेलं आहे मी. थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी थोडं मीठ घातलं आहे. याचा आपला कुंदीवर तयार झाला. त्याच्याबरोबर आपण बाजरीची भाकरी खातोय. ट्रॅडिशनली ती पुरी खातात, पण बाजरीची भाकरी पण बघून घ्या तुम्ही, तीळ लावून केलेली आहे. गुजरातचा प्रसिद्ध आपण सुरती उंधियू बनवलेला आहे. त्याच्याबरोबर मी बाजरीची भाकरी, तीळ लावलेली, पुरी, कढी असं सर्व केलेलं आहे. ट्रॅडिशनली जिलेबी किंवा श्रीखंड पण ठेवतात, तर त्याच्याबरोबर जिलेबी हे कॉम्बिनेशन बरोबर आहे. तर तुम्ही करून बघा. थोडं अवघड आहे, पण छान होते, खूप टेस्टी होते. वेळ लागतो, म्हणजे आपल्याला भाजी निवडायला 1 तास लागतो आणि कुकिंग करायला 45 मिनिट्स लागतं. तर तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडेलच. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.